नमस्कार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात जेवढे काही नवीन सरकारकडून अपडेट्स येत आहेत, विविध सोशल मीडियाच्या माध्यमांथ्रू आपल्यापर्यंत ते अपडेट्स पोहोचत आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं रोज वेगळ्या अटी येत असतात आणि त्याच्यामधून बरेच शेतकरी अपात्र होत असतात. आता कोणी म्हणतं की यातून 15 लाख शेतकरी अपात्र झालेत. कोणी कोणी म्हणतं की फक्त 10 लाख शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणार आहे किंवा कर्जमाफी मिळणार आहे. कोणी कोणी म्हणतं की 10 ते 15 लाख शेतकरीच या अटीमध्ये बसत आहेत. ह्या पात्रतेच्या अपात्रतेच्या अटी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारकडून होणारी मदत याच्यामध्ये नेमके आत्ताचे अपडेट्स असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना 2019ची कर्जमाफी मिळाली होती त्यांना आत्ता फक्त 50,000 कर्जमाफी देणार किंवा मदत म्हणून देणार असं सरकारचं म्हणणं आहे. ज्या शेतकऱ्यांना याआधी काहीच एकदाही कर्जमाफी मिळालेली नाही 2019च्या कर्जमाफीतही, त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देणार असं सरकारचं म्हणणं आहे. आणि या सर्व ज्या काही अटी शर्ती लागू होत आहेत त्याच्यामध्ये कोणी शेतकऱ्यांनी रेग्युलरमध्ये कर्ज भेटले त्यांना काहीतरी 50,000चं अनुदान किंवा सवलत मिळणार आहे असं म्हटलं जातंय. हे अटी शर्ती रोज बदलत आहेत. त्याच्यामध्ये रोज काहीतरी शेतकरी अपात्र होतात, काहीतरी शेतकरी पात्र होतात. खरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कुणाच्याही खात्यावर अजून कसल्याही प्रकारे आलेली नाही. याच्यामध्ये सरकारच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून सरकारला फक्त एवढंच म्हणणं आहे की सरकार शेतकऱ्यांवरती कोणतेही उपकार करत नाहीये. शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त एक मदत गरजेची आहे. ज्याच्यावर पूर्ण आपला समाज चालतोय त्या शेतकरी जो 12 महिने आपल्या निसर्गाच्या भरोश्यावर राहून जे काही शेतामध्ये मेहनत घेतोय त्याच्यासाठी जे काही त्यांना पैसे लागतात वेळोवेळी त्यासाठी ज्या काही बँकांनी त्यांना कर्ज दिलं असेल त्या बँकांना फक्त आणि फक्त वेळेत शेतकऱ्याकडून जर कर्जमाफी म्हणजे कर्ज जर फेडणं शक्य असलं असतं तर सरकारला कर्ज म्हणजे जे काही मदत आहे ती मागण्याची वेळच आली नसते सगळ्यात पहिलं तर. मग आता ह्याच्यामध्ये जर कॅपेबल नाही शेतकरी किंवा निसर्गाच्या आपत्तींमुळे संकटांमुळे जर शेतकऱ्यांचं काही नुकसान होऊन त्यांच्याकडे आता सध्या पैसा नसेल ज्याच्यामुळे सरकारला कर्जमाफी करा असं म्हणण्याची वेळ येते शेतकऱ्याची, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एवढ्या अटी शर्ती लावणं खरोखरच योग्य आहे का हे मला सगळ्यात पहिल्यांदा सरकारला म्हणायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार हे शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी किंवा शेतकऱ्यांचीच रिलेटेड लोकांनी निवडून दिलेले व्यक्ती तिथं लोकप्रतिनिधी म्हणून बसलेले आहेत. तर यांनी एवढंच करावं की शेतकऱ्यांच्या हितासाठी या गोष्टींमध्ये योग्य ते निर्णय घ्यावेत. एवढ्या अटी शर्ती लावतायत, एवढ्या जास्त अटी शर्तींमध्ये प्रत्येक शेतकरी बसेलच असं नाही आणि काही शेतकरी बसले तरीही सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आपण भारताचा नंतर विचार करूयात पण सर्व महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्यात पहिलं की शेतकरी वर्ग बऱ्यापैकी एवढा शिकलेला नाहीये की तुमच्या अटी शर्तीचे कागदपत्र त्याच्याकडे व्यवस्थित रेग्युलरमध्ये असतील नसतील कोणते कागदपत्र चुकणार नाहीत अशी गॅरंटी आपण देऊ शकत नाही. तर एवढ्या अटी शर्ती लावून एवढ्या प्रोसेस ऑनलाईन ऑफलाईन करून कर्जमाफी 50,000 किंवा 1 लाख किंवा 2 लाखाची मदत करण्यापेक्षा होईल तेवढ्या सरकारने कमी अटी शर्तीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी एवढीच फक्त सरकारला विनंती आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारे जे इमानदारीत काम करतायत त्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे तुम्हाला लाखो करोडोंची अशी मदत मागितलेली नाही की बिना कष्ट करता ते तुम्हाला मदत करा म्हणतायत. नाही, फक्त आणि फक्त त्यांनी कष्ट करूनही निसर्गामुळे काही गोष्टी त्यांच्या हातात आल्या नाहीत त्यांच्या मेहनतीच्या आणि त्याच्यानंतर तो कर्जाचा बोजा त्यांच्यावर वाढत चाललाय. तो फक्त कमी होण्यासाठी सरकारकडे मदत मागण्यात आलेली आहे. ती मदत सरकार या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये करणार आहे हे मान्य सर्वांकडून. आता सध्या सोशल मीडियावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री या सर्वांकडून रोज वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आपलं बोललं जातं सोशल मीडियाच्या माध्यमांशी त्यामध्ये असं सांगितलं जातं की अशा प्रकारे कर्जमाफी होईल, ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, या अटी आहेत, ह्या योजनेअंतर्गत कर्जमाफी होईल. मला शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला फक्त एकच विनंती करायची आहे, होईल तेवढ्या कमीत कमी अटी शर्तीमध्ये शेतकऱ्यांना होईल तेवढी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न सरकारने करावा. शेतकऱ्यांनी त्यांच्या मतदानाने आणि शेतकऱ्यांच्या मुलांनीही त्यांच्या मतदानाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणून आपण तिथे बसलेला आहात. तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढा मदतीचा हात म्हणून फक्त आणि फक्त कर्जमाफी करताना
होईल तेवढी शेतकऱ्यांच्या जास्त त्यांना मदत कशी होईल याचा विचार करून अटी शर्ती कमी आणि जे काही शेतकऱ्यांना सामान्य शेतकऱ्याला समजू शकते फक्त तेवढीच डिजिटल प्रोसेस तेवढेच डॉक्युमेंट्स एवढ्यामध्ये ही कर्जमाफी करण्याची आणि होईल तेवढ्या ह्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा न होता योग्य आणि ज्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा सरकारने प्रयत्न करावा असंच मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छिते आणि सर्व जे काही शेतकरी आहेत त्यांच्या वेळोवेळी पात्रतेच्या अटी ज्या आहेत आपल्यासमोर येतच आहेत आणि सरकारकडून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या महिन्यामध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे परंतु सरकारला यातून विनंती आहे की होईल तेवढी शेतकऱ्यांच्या हिताची कर्जमाफी करा या संदर्भामध्ये जर कोणाला कसल्याही प्रकारे प्रश्न मांडायचे असतील किंवा सरकारला आपल्याकडून काही विनंती करायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा नक्की सांगा नक्की लिहा आपण त्यावर देखील सरकारला नक्की विनंती करूयात धन्यवाद